हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर काल व्हिडिओ काही आलेला नव्हता, कारण व्हिडिओ एडिट केलेला नव्हता. म्हणजे शूट तर असतात व्हिडिओ, पण एडिट करायला वेळ काही मिळाला नव्हता. तर त्यामुळे मग म्हटलं की असू द्या, मस्त छान एक दिवसाची सुट्टी घेऊयात म्हणून. तसंही बघा, बरेच दिवस झाले कंटिन्युअसली मी रेग्युलर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. रविवारची सुद्धा सुट्टी मी सध्या घेतलेली नाही. तर म्हटलं असू द्या, काही फरक पडत नाही एक दिवसाची सुट्टी घेतली तर. म्हणून मग मस्त छान काल ना एक दिवसाची सुट्टी घेतली. 2-3 दिवसाच्या आधी मी तुमच्यासोबत ना माझा हेल्थ प्रॉब्लेम शेअर केलेला होता. तर त्यावर तुम्हा सर्वांच्या खूप छान छान कमेंट आल्या की ताई डॉक्टरकडे जा, आधी डॉक्टरांना दाखवा, स्वतःची काळजी घ्या, थोडंसं स्वतःला जपा, स्वतःला सांभाळा. अशा काय काय बऱ्याचशा तुमच्या कमेंट होत्या. त्यासाठी मनापासून तुमचे आभार. खूप छान वाटलं की माझ्यासाठी तुम्ही म्हणजे एवढा विचार करता आणि वेळेत वेळ काढून माझ्यासाठी म्हणून तुम्ही इतक्या छान छान कमेंट लिहून पाठवल्या. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर असो, आता सध्या ना म्हणजे बरं वाटत आहे. औषधी घेतलेली आहे मी आणि बरं वाटत आहे. आणि जो हार्टबीटचा प्रॉब्लेम होता तर तो सध्या तरी नॉर्मल आहे. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जर आराम नाही लागला तर मग इको वगैरे काहीतरी असतं, तर ते करून बघू. म्हणजे एक हार्टची टेस्ट असते, तर ती करून बघू. तर बघूयात, आता सध्या तरी बरं वाटत आहे. तर आता सध्या माझं इथे काय चालू आहे, तर आज ना मी तुमच्यासोबत ड्रायफ्रूटच्या लाडूंची रेसिपी शेअर करणार आहे. मागच्याच आठवड्यात हे लाडू मी बनवलेले होते, पण रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर करताना आली नाही. कारण आता बघा, कंटिन्युअसली ना जे व्हिडिओ शूट होते आणि जे व्हिडिओ आधी शेअर करणं गरजेचं होतं, तर तेच म्हणजे तुम्हालासुद्धा ते ना कळायला हवं की सध्या म्हणजे आता कोण्या प्रकारे केव्हा काय चालू आहे. तर त्यामुळे मग तेच व्हिडिओ मी कंटिन्युअसली तुमच्यासोबत शेअर केले. तर म्हणून मग ही जी रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करण्याची राहून गेली होती. काही ताईंना ना या लाडूंची रेसिपी हवी होती आणि स्पेशली म्हणजे मलासुद्धा तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करायची होती. कारण बघा, बऱ्याच वेळेला ना आपल्याला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे असतात आणि कशाप्रकारे बनवायचे, काय बनवायचे या गोष्टीचं ज्ञान नसतं. तर म्हणून मग म्हटलं की चला तुमच्यासोबत ना आजची ही जी रेसिपी आहे तर ती मस्त छान अशी शेअर करूयात म्हणून. थंडीसाठी खूप छान असते. म्हणजे बघा, थंडीमध्ये ना सर्दी, खोकला, पडशे असा काय काय प्रकार आपल्यासोबत होत असतो. आणि सध्या माझ्या इथे म्हणाल तर मिस्टरांचा आणि माझा दोघांचाही हेल्थ प्रॉब्लेम चालू होता. सोबतच मुलांनासुद्धा मध्यंतरीच मी किट्टूलासुद्धा डॉक्टरकडे घेऊन गेलेली. तिलासुद्धा ताप आला होता आणि साणूचं कसमस चालू आहे, असं काहीतरी सगळ्यांचंच चालू होतं. तर मग म्हटलं की थोडंसं ना आता स्वतःच्या हेल्थकडे आणि घरच्या व्यक्तींच्या म्हणजे घरातले जे सगळे आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. तर म्हणून मग रोज रात्री सगळ्यांना मी हळदीवाला दूध देते. आणि हे लाडू आहे तर म्हटलं चला हे बनवून घेऊयात. याच्यामुळे ना थोडीशी आपली इम्युनिटी पॉवर जी आहे तर ती थोडी बरी राहते. तर यामध्ये बघा, काजू, बदाम, अक्रोड, किशमिश, अंजीर, अश्वगंधा, जायफळ, लेंडी पिपर आणि मखाना, खारकचा पावडर आणि ही मी गोंद घेतलेली आहे. गोंद म्हणजे काय म्हणतात त्याला, डिंक सॉरी, हिंदीमध्ये त्याला ना गोंद म्हणतात. तर त्यामुळे ना कधी माझ्या बोलण्यातून ना हिंदीचे शब्द येतात. मागेच ना एका ताईंची कमेंट होती की बोलता बोलता तुम्ही मधामध्येच हिंदीचे शब्द वापरता, तर तुम्ही हिंदी सायडर आहात का म्हणून. तर हिंदी सायडर नाही, मी मराठी सायडरच आहे, महाराष्ट्रीयनच आहे. पण झालं असं की 12-13 वर्षांना मी हिंदी सायडर लोकांसोबत राहिली आणि त्यातल्या त्यात माझे मुलं हिंदीच बोलतात. आता थोडेफार ते मराठी बोलायला लागले आहेत. त्यामुळे मग बोलताना माझ्या भाषेमध्ये म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये बरेचसे हिंदी शब्द येतात. तसंच बघा, बऱ्याचशा काय गोष्टी अशा, जसं कोथिंबीर आहे तर त्याला मी सांबार म्हणते. तर माझ्या या सांबार या शब्दावरून सुद्धा बऱ्याच वेळांना प्रश्न येतात की तुम्ही विदर्भीयन आहात का. तर हो, मी विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये राहते आणि मी विदर्भातलीच आहे. तर आमच्या इकडे त्याला ना सांबारच म्हणतात. म्हणजे कोथिंबीर असते ती, पण त्याला सांबारच म्हणतात. असो, तर बघा, जितकेही जिन्नस होते, सगळे जे ड्रायफ्रूट होते तर ते ना मी सगळे मिक्सरमध्ये ना वाटून घेतले. वाटताना बघा, काजू, बदाम आणि बाकीचे आणखी पुन्हा जे काही ड्राय गोष्टी असतात तर त्यांच्यासोबत ना मखानासुद्धा वाटून घ्यायचा. मखाना जर तुम्ही सेपरेटली वाटतो म्हणाल तर तो काही व्यवस्थित वाटल्या जात नाही, म्हणून मग त्यांच्यासोबतच वाटून घ्यायचा. आणि त्यानंतर बघा, जो डिंक होता तर तो सुद्धा मी तुपामध्ये ना त्याच्या लाया फोडून घेतल्या होत्या, तो सुद्धा बारीक करून घेतला. अंजीर आणि किशमिश तर ते मी असेच टाकणार आहे. अंजिरांना अशा प्रकारे बारीक करून घेतलं आणि किशमिश जे आहेत तर ते मी अख्खेच ठेवले आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ना त्याचे म्हणजे 2 तुकडे करू शकता.
पण मी काही केलेले नाही, कारण किशमिश वगैरे अशी गोष्ट आहे की सगळे आवडीने खातात, त्यामुळे सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये शतावरी पावडर आणि अश्वगंधा पावडर, तर हे छोटे छोटे पॅकेट मी आणलेले होते, तर ते मिक्स करून घेतले. आणि सोबतच जी खारीक आहे, तर खारकीची ना मी पावडरच आणलेली होती. म्हणजे बघा, खारक ना थोडीशी नरम असते, तर त्यामुळे त्याची पावडर काही व्यवस्थित ना जमत नाही, तर म्हणून मग आयता जो खारकीचा पावडर असतो तर तोच मी आणलेला होता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि इथे मी ना साखरेचा वापर केलेला आहे पाकासाठी. तुम्ही गुळाचा सुद्धा पाक बनवू शकता. त्यानंतर इथे तूप गरम करायला ठेवलेला आहे मी, म्हणजे या लाडूंमध्ये मी तूप टाकणार आहे. अच्छा बघा, हे जे लाडू आहेत तर हे 2 प्रकारे आपण बनवू शकतो. एक तर सगळे जे ड्रायफ्रूट आहेत तर ते तुपामधून तळून घ्यायचे आणि त्यानंतर मग वाटून घ्यायचे, किंवा मग अशा प्रकारे तूप गरम करून घ्यायचं आणि या बारीक केलेल्या सगळ्या पावडरवर तूप टाकायचं, तर तळूनसुद्धा बनतात. आणि अशा प्रकारे सुद्धा जर आपण तूप टाकलं तरीसुद्धा चांगलं असतं. म्हणजे दोनही प्रकारे तुम्ही हे जे लाडू आहेत तर ते बनवू शकता. साखरेमध्ये ना थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि साखर मी थोडीशी जास्तच घेतली, कारण माझ्या इथे मुलांना ना लाडू वगैरे ना थोडेसे गोड आवडतात, तर म्हणून मग मी ना साखर थोडीशी जास्तच घेतलेली. म्हणजे जवळपास 2.5-3 ग्लास मी साखर घेतलेली होती. आणि जो सगळा म्हणजे सगळं जे मिश्रण आहे तर ते तुम्ही बघू शकत असाल. सगळं जे आहे तर ते 1 किलो एक पाव काही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेलं होतं. तर अशा प्रकारे सगळं बघा मी मिक्स करून घेतलं. आणि साखरेची जेव्हा आपण पाक टाकतो तर त्यावेळेला बघा म्हणजे ना थोडं थोडं टाकायचं, एकत्रच टाकायचं नाही, कारण जर समजा यामध्ये पाक जास्त झाला ना तर लाडू बांधायला थोडासा त्रास होतो आणि पर्याय नसल्याकारणाने मग त्यामध्ये थोडासा रवा आपल्याला भाजून टाकावा लागतो. तर त्यामुळे ना थोडंसं म्हणजे अशा प्रकारे बाइंडिंग येईल तर इतपत आपल्याला पाक तिथे टाकायचा आहे. मस्त छान असं सगळं जे मिश्रण आहे तर ते रेडी झालेलं. आणि त्याचे जे लाडू आहेत तर ते मी इथे बनवायला घेतलेले आहेत. जोही डिंक वगैरे आपण यामध्ये घालतो, किंवा अश्वगंधा शतावरी घालतो, किंवा लेंडी पिपर म्हणून बघा एक ना जडीबुटीच्या दुकानामध्ये एक पदार्थ मिळतो. तर या सगळ्या गोष्टींना थंडीसाठी इतक्या छान असतात आणि आपलं सर्दी पासून खोकल्यापासून म्हणजे रक्षण करतात. तर म्हणून मग या गोष्टींना यामध्ये मी टाकलेल्या आहेत. मुलांना त्याचा स्वाद फारसा काही आवडत नाही, पण तरीसुद्धा मी इथे टाकलेलं, कारण जी डिंक वगैरे आहे तर ती आपल्या शरीरासाठी खूप छान असते म्हणून. तर अशा प्रकारे बघा हे जे लाडू आहेत तर ते बनवणं माझं चालू आहे. दुकानांमध्ये सुद्धा हे लाडू रेडीमेड मिळतात, पण ते थोडेसे कॉस्टली जातात, महाग जातात. म्हणून मग मी हे घरीच सामान आणलं आणि घरीचे जे लाडू आहेत तर ते तयार करून घेतले. लाडूंचं प्रमाण जास्त होतं, म्हणून मग मदतीसाठी मिस्टरांनासुद्धा मी इथे बसवलेलं आहे. तर चला, लाडू जे आहे तर ते फायनली बनून तयार झालेले आहेत. व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आपल्या या चॅनलवरती ना बऱ्याचशा वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. बरीचशी रेसिपी असते, गार्डनिंग असते, स्किन केअर असतो, होम ऑर्गनायझेशन असते, आणि सोबतच पूजापाठ वगैरे असे बऱ्याचशा विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.